पेरूची भाजी बनवते। तर बघा इथं मी पेरू घेतलेत 5-6, कारळे घेतलेत, धने घेतलेत, जिरं, मोहरी, मिरची पावडर आणि थोडी हळद घेतली। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। पेरू आधी आपण कट करून घेऊया। त्याच्यामधल्या बिया आपण काढून घेऊया। आता कारळे आणि धने आपण थोडेसे भाजून घेऊया आणि भाजल्यानंतर आपण हे कुटून घेऊया। पेरू आपला कट करून झालाय। एक पळी तेल घालून घेऊया, थोडेसे जिरे घालूया, मोहरी घालूया थोडीशी। आता आपण कट करून घेतलेल्या पेरूच्या फोडे घालून घेऊया। फोडी आपण थोड्या 2 मिनिटं परतून घेऊया तेलावरती। पेरूच्या फोडी आपण थोड्याशा तेलावरती 1-2 मिनिटं परतून घेतलं। तर आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया, आता आपण त्याच्यामध्ये मिरची पावडर घालूया, चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालूया आणि हे परतून घेऊया। त्याच्यामध्ये आपण आता कारळे आणि धने बारीक मिक्सरवरती कुटून घेतले होते ते पण घालून घेऊया। हे मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी घालूया आणि 1-5 मिनिटं आपण हे शिजवून घेऊया। तर बघूया आपण भाजी झाली आहे का। तर बघा पेरूची भाजी आपली तयार झाली। आता भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर बघा आपली पेरूची भाजी इथं तयार झाली।